ते मात्र आपण पाहतोय पहिलाच चेंडू खेळून काढलाय राहुल आणि आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आदेश नक्कीच खेळून काढलाय. राहुल एका बाजूला आपण पाहतोय आणि आदेश चैत्य आली आगवण संघ म्हटला तर पहिला एक संघ आपण पाहतोय क्वालिफाईड झालेला संघ नक्कीच वामिका स्टार आगवण मेहुल पाटील यांचा आपण पाहतोय हा संघ जो क्वालिफाय झाला आणि आता मात्र हा दुसरा आगवणचा संघ आपण पाहतोय चैत्य आली. जर पाहिलं तर सिंगलने स्ट्राईक इथे मात्र दोन्ही संघांनी दोन्ही खेळाडूंनी स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतंय. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय शैलेश मात्र सुरेख चांगली गोलंदाजी या ठिकाणी दर्शवत असताना पुन्हा एकदा हा चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळून काढलाय. तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स नक्कीच मिळवल्या जातील. मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू येताना शेवटचा चेंडू आहे आडव्या बॅटने मारलाय. इथे येतोय चौकार गॅप मध्ये पाहायला मिळाला. हा चौकार येताना 4 धावा शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. एकंदरीत 7 धावा षटक क्रमांक पहिलं कंप्लीट केलंय. आदेश आणि राहुलची जोडी आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर धनसार संघ देखील थोडीशी टीम मीटिंग घेत आहेत कारण की आगवण संघाला रोखायचं आहे. शेवटच्या चेंडूवर प्रहार केला. हा प्रहार कुठेतरी रोखणं गरजेचं होतं. तेच मात्र इथे पाहिलं जाईल. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धार्थ येताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळाडू आहे नक्कीच अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धार्थची आपण नेहमीच चर्चा करतोय. तोच खेळाडू आलाय गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आदेश फटका सुरेख आहे समोरच्या दिशेने परंतु स्वतः सिद्धू या चेंडूला अडवतोय. चेंडूवर पाहिलं तर कुठलेही रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू डॉट फेकलाय. दुसरा चेंडू असेल या षटकातील. टॉस केलाय चेंडूला परंतु त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चांगले क्षेत्ररक्षण करतोय नक्कीच. ते मात्र पुन्हा एकदा आता मात्र गॅप शोधलाय राहुलच्या बॅट मधून. नक्कीच गॅप आहे आणि या गॅपवर चौकार येईल. 4 धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती आतापर्यंत लागले जात आहेत 11 धावा. 11 ऑन दी बोर्ड. 12 धावा 12 धावा लागले जात आहेत. इथे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा आता डायरेक्टली जर पाहिलं तर हिट असतं तर वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळतं. पण तू गॅदर केला आणि तदनंतर स्टंप हिट करण्याचा प्रयत्न केला सिद्धू यांनी. इथे मात्र फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळतोय. येस थर्ड मागणी केली. जाऊया थर्ड कडे. डिसिजन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउटचा इशारा पंचांकडून येतोय. तर अंपायरकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा जर पाहिल्या तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत
13 धावा. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडूचा खेळ आपण पाहतोय आतापर्यंत 5 शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 सिद्धूचा हा षटक आपण पाहतोय. फटका समोरच्या दिशेने परंतु सिद्धूने स्वतः अडवलाय पुन्हा एकदा चेंडूला. पहिला चेंडू जसा अडवला होता तसाच मात्र शेवटचा चेंडू देखील अडवतोय. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा या स्कोरवरती लागले आहेत. पंधरा धावा झालेत. थोडेसे स्कोर मध्ये आपण पाहतोय ते पहिल्या षटकामध्ये 7 दुसऱ्या षटकामध्ये 8. तर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र आपण परागला आणलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हाताळला गेला. डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू राहुलसाठी दुसरा चेंडू असेल. टर्न करण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेटचं होईल पतन. गडी बाद. खूप चांगला टर्न आपल्याला पाहायला मिळाला परागकडून. गडी बाद होतोय. अगदी डावी एसटी उद्ध्वस्त केली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्रुशाल. तर पाहतोय आपण पुन्हा एकदा. हा चेंडू चांगला होता. लेग साईडच्या दिशेने खेळलाय. तिथे मात्र सिद्धू वेगाने येतोय चेंडूवर. रन्स जर पाहिलं तर इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या होते 16 धावा. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत. पराग यांनी 3 चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव, 1 गडी देखील बाद केलाय. चौथा चेंडू असणार आहे षटकातील. चांगला फटका होता आदेश यांचा परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिद्धू. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू झाले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे चुकले गेले आहेत आणि गडी बाद. अंपायरचा डिसिजन येतोय. गडी बाद. आदेश आणि आता त्यांच्या सोबत जोडले जातील मिस्टर आकाश. पाहतोय आपण षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकाचं मी कौतुक करीन. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले आहेत आणि 2 देखील विकेट मिळवले आहेत. शेवटचा चेंडू इथे मात्र गडी बाद होईल. सुरेख झेल मात्र टिपला गेला सिद्धूच्या मार्फत. गडी मात्र बाद होते. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर आपण पाहतोय 17 धावा या स्कोरवरती लागले आहेत. तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2च धावा आल्या आहेत. 3 गडी बाद केले. मिस्टर पराग यांनी चांगलं गोलंदाजी या ठिकाणी दर्शवली. बघूया आता मात्र चैत्य आली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आगवण संघ बघूया कशा पद्धतीने रन्स जमवतील या 6 चेंडूवर. तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नक्कीच दक्षला आणलंय. तर आपण बघतोय धावसंख्या आतापर्यंत 17 धावा झाल्या आहेत. दक्ष आलाय गोलंदाजी मार्कवर. अगदी 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये बघूया किती धावा जमवतील. आदर्श समोर. फटका चांगला आहे परंतु सुरेख क्षेत्ररक्षण. इथे नो स्कोरचा इशारा येतोय पंचांचा. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर सिद्धू आपण पाहतोय नेहमीच चर्चेत आहे. दनसार गावाकडून जेव्हा जेव्हा बिलॉंग करतोय आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स देण्याचं काम
सिद्धूचं आपण पाहिलंय. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय स्वतः इथे दक्ष. इथे मात्र पाहतोय थोडासा लेट झाला स्टंपला लावण्यासाठी. चेंडू पकडला होता परंतु स्टंप नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू हे चांगले हाताळले आहेत दक्ष. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. बघूया. तयार नव्हते फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे 18 या आकड्यावर. तिसरा चेंडू होता इथे मात्र कडक प्रहार केलाय. जबरदस्त प्रहार. चेंडूवर मिळतील 4 धावा. रितेशच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. शेवटचा षटक आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे इथे मात्र रनआउटचा चान्स होता. यष्टीरक्षक आणि गडी बाद आहे. बॅट जर पाहिली तर आतापर्यंत क्रीज मध्ये नव्हती आणि तेच पाहायला मिळालं गडी बाद होतोय. या एंडला रिव्ह्यू नाही आहे लक्षात असू द्या. चांगली कामगिरी नक्कीच राहिली या ठिकाणी. चांगली यष्टीरक्षण केलं. रक्षित आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर अमित येतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या अजूनपर्यंत आपण पाहतोय 22 रन्स. 22 धावा झाल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दक्ष पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र गॅप शॉट खेळलाय सुरेख अगदी धवल. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश यांच्या गॅप मधून चेंडूला काढला. सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार येतोय. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू फेकला जाईल. पुन्हा एकदा कडक प्रहार. इथे जर पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय. या 4 धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 30 रन्स झाले आहेत आणि 31 धावांचं लक्ष असणार आहे. चला 2 संघातील चला पास्तळ संघ आणि दीपक 11 संघ या आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टीम पास्तळ संघाचा कर्णधार यस नक्कीच आहे. दीपक 11 टीम तर लगेच यायचंय पास्तळ संघ आणि दीपक 11 संघ सुमित दुबे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाणार. यायचंय लगेच आपण. एकदम इकडे चॉईस करायला दे. यस रितेश यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाणार. तर चॉईस करायला दिला जाणार. पाहूया चॉईस केलं जातंय आणि कॉलिंग करणार दीपक 11 संघ. पाहूया टॉस केला जातंय. दीपक 11 संघ कॉलिंग करेल. यस दीपक 11 संघ मात्र टॉस विन होते. यहाँ पे देखा जाए दीपक 11 संघ टीम यहाँ पे आप टॉस जीत चुके हैं. टॉस जीतने के बाद सामने वाली टीम में देखा जाए तो सरावली टीम है, तो सॉरी पास्ता टीम है. तो यहाँ पे आपकी सोच क्या होगी टॉस जीतने के बाद? फील्डिंग
करेंगे हम। फर्स्ट चॉइस फील्डिंग ली गई है और फील्ड करने के समय यहाँ पे ज़्यादातर रोकने का प्रयास कितना होगा? कम से कम रन पे रोकने चाहेंगे हम। कम से कम रन पर रोकने का प्रयास होगा। आपको बहुत सारी शुभकामनाएं होगी इस टूर्नामेंट के माध्यम से। और जाएंगे हम लोग जाऊया आपण पास्तर संघाकडे. पास्तर संघ आपण टॉस हरलाय, जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं. रियास म्हणजे क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, परंतु इकडे आपल्याला फलंदाजी येत आहे. फलंदाजी दिली ना त्याने, क्षेत्ररक्षण घेतलं ना. तर फलंदाजी प्रथम तर आपल्याला दिली गेलेली आहे. फलंदाजी करताना आपण जास्तीत जास्त किती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आहात? टार्गेट तर काही सेट केलेलं नाही मत, परंतु जितके धावा करता येतील तितके करू. नक्कीच जितके धावा करता येतील तितके करणं हे प्रयत्न असणार आहे तुमचं. आणि नक्कीच तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण जाऊया लगेच जोडूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले संतोष पाटील सर. ओव्हर टू संतोष पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद. 31 धावांचं लक्ष आहे आतापर्यंत. सिद्धू आणि दुसऱ्या बाजूला जितेश. नक्कीच जितेश आपल्याला पाहायला मिळतंय. दोन सलामीचे फलंदाज आहेत दनसर संघाकडून. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. फटका मारण्याचा प्रयत्न आहे, प्रॉपरली फटका नाही आहे, परंतु सिंगल रन्स घेऊन येईल. धावसंख्या इकडे वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 4 धावा लागलेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. इथे मात्र येईल चौकार. जितेशच्या बॅट मधून येतोय चौकार. चांगली फलंदाजी दर्शवलंय जितेशने. 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा स्कोरबोर्डवरती. जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष आहे. जितेश मात्र लय मध्ये आलाय. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. सिनियर खेळाडू आहे आपल्या संघातील. फटका सुरेख. पुन्हा एकदा गॅप शोधलाय आणि या गॅप मधून तो येतोय आणखीन एक चौकार. 4 धावा. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. विनंती आहे अगवण संघाला. चैत्याली संघ आपण पाहिलं तर जेव्हा चैत्याली संघ अगवण संघ हा उतरला होता प्रत्येकाच्या जर्सीवर 00 आपल्याला पाहायला मिळाला. तो आता थोड्याफार जर्स्या चेंज झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवरती लागली जाते. आतापर्यंत 12 धावा झाल्या आहेत. 31 धावांचं लक्ष. आदर्श आलाय गोलंदाजी मार्कवर. आदेश पहिला चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे आदेश यांचा. सिंगल रन्स जमवले सिद्धू यांनी. कॅप निकाल तेरा, कॅप निकाल. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा आदेश चेंडू फेकेल जितेश साठी. चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय फटका, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 14 धावा झाल्या आहेत. चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय दुसऱ्या षटकातील. क्रॉस बॅट, परंतु इथे मात्र मिळेल सिंगल रन्स. डिक्लेअर झोन कडे खेळलाय. 15 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू मागे 14 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता. ही मॅचचं समीकरण आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा फटका सुरेख, परंतु थांबवलाय चेंडूला. रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आहे.
इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडीशी एज लागते, सिंगल रन्स मिळेल. आतापर्यंत पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. तर राहुल येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. डिफेन्स केल्या जातील का दंसार संघ आपण पाहतोय. चेंडू आपण वाईटचा इशारा येईल पंचांकडून. अतिरिक्त एक धाव. 14 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडू मागे. इथे मात्र पाहतोय चेंडूला प्रॉपरली खेळता आलं नाही आणि विकेटचं होईल पतन. जितेश बाद. पराग आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला परंतु डिक्लेअर झोन कडे जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवरती धावसंख्या आतापर्यंत 18 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र उमेश वेगाने येतोय चेंडूवर. सुरेख या ठिकाणी फील्ड पाहायला मिळाली. सिंगल रन्स मात्र नक्कीच घेतली जाईल. सिद्धू आता मात्र क्रॉस बॅटने खेळला पण तो हा चेंडू डिक्लेअर झोन कडे पाठवतोय. आणखीन एक सिंगल रन्स. धावसंख्या 1 ने वाढते. 20 धावा या स्कोरबोर्डवरती झाल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 11 धावा. पराग इथे मात्र लेट कट केला आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. 7 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. नो स्कोर आहे. येस 11 धावांची आवश्यकता असेल. फटका सुरेख. इथे मात्र चौकार येईल. चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडूवर अगदी शॉर्ट चेंडू होता आणि या शॉर्ट चेंडूला मोठा फटका मारलाय. चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 7 धावा. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बघूया गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी उमेशला आणलंय. बघूया संघाचा कर्णधार आहे परंतु शेवटचे षटक हाताळलं जाईल. बघूया हे 7 धावा इथे थांबवल्या जातील का. शॉर्ट चेंडू आहे. कडक प्रहार. चौकार येतोय. सिद्धूच्या बॅट मधून येतोय चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू मागे. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ. ते मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चौकार येते. मॅच फिनिश होतय. चांगला फिनिशर फटका पाहायला मिळाला. खूप चांगला नक्कीच खेळला गेला संघ जर पाहिलं तर दंसार संघ. इथून जर पाहिलं तर
आई जगदंबा धनसर संघ विन होतोय आणि पराभूत होतोय चैत्य आली आगवण संघ. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत नो डाऊट मिस्टर सिद्धू ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सिद्धू मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण यायचं आहे. सिद्धार्थ चैत्य आली आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. तर नवीन सामना या ठिकाणी सुरू होईल. सेकंड राऊंड मध्ये आपण पाहतोय एका बाजूला संघ असणार आहे पासळ संघ तर दुसऱ्या बाजूला दीपक 11 संघ. या दोन संघादरम्यान ही लढत होणार आहे. परंतु आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आपण. या धीरज लाल्या या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याच्याकडून मॅन ऑफ द मॅच दिली